birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुक्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू व सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई उपाध्यक्ष मुबारक खान, नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव, राष्ट्रवादी चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत, अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष संजय कांबळे, मुंबई सरचिटणीस जितेंद्र शिंदे, अपंग अंध चेंबूर समिती अध्यक्ष वंदना दीपक सावंत, मुंबई सहसचिव अजय काळे, सामाजिक न्याय विभागाचे कांबळे प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे, अध्यक्ष जगदीश दया, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा सचिव प्रवीण घाडगे, जिल्हा सचिव रामचंद्र मिस्त्री, तालुका सरचिटणीस शिवाजीराव पवार, तालुका उपाध्यक्ष लता घाडगे, तालुका सचिव सायली पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष रत्नप्रभा मेजारे, तालुका सचिव वनिता उडेकर, तालुका सचिव अनिता बागुल, तालुका उपाध्यक्ष संदीप पडावे, युवा अध्यक्ष संजय कोळी, उपाध्यक्ष संजय प्रजापती, संदेश मोहिते, श्रीधर पांचाळ, युग सिंग, उपाध्यक्ष गीता कदम, इंदुताई चिवलकर, सिद्धेश ठाकूर, हरिश्चंद्र परब, श्रीधर पांचाळ आणि कार्यकर्ता महिला पुरुष उपस्थित होते. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यत्वे या ठिकाणी ऑल इंडिया मायनॉरिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ सहकारी मुबारक खान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हा कार्यक्रम चेंबूर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष दीपक सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी वंदनाताई सावंत या ठिकाणी या सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आदरणीय पवारसाहेबांचं व्यक्तिमत्व हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे की आमचे जे तरुण आहेत या पक्षामधले, या तरुणांना मोठ्या प्रकारे एक प्रोत्साहन देण्याचं साहेबांच्या व्यक्तिमत्वातून आम्ही शिकत आहोत. आणि आज हजारोंच्या लाखोंच्या संख्येने तरुण आदरणीय पवारसाहेबांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून या क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आज येतोय. औत्सुक्य आहे तरुणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये की आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्या तारुण्यामधून जी सुरुवात केली ती आज वयाच्या 85व्या वर्षापर्यंत, हे फक्त आकडा जो आहे हा 85, 86, 84 हा फक्त आकडा मोजण्यासारखा आहे. त्या आकड्यांचा त्यांच्या वयावर काहीही परिणाम नाही. जो उत्साह आहे त्या उत्साहामध्ये तिळमात्र पवारसाहेब कमी पडलेले नाहीत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कुणावरही कोणताही प्रसंग आला तर त्या वेळेला पहिल्यांदा पवारसाहेब हे हजर असतात. आणि या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो की सर्वच क्षेत्रामध्ये, तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, युवक असेल, महिला असतील, सर्व क्षेत्रामध्ये, विद्यार्थी असतील किंवा सर्वसामान्य कष्टकरी असेल, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं काम हे आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक वाढदिवसाला आम्ही ती उजळणी करत एवढ्यासाठी राहतो की पवारसाहेबांनी जे अपरिमित कष्ट घेतलेलं आहे ते कष्ट सदैव आमच्या नजरेसमोर राहिलं पाहिजे. आणि त्या कष्टामधून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखं थोडं तरी बनण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, ज्या योगे महाराष्ट्रातील या पीडित गोरगरीब जनतेला आम्ही न्याय देऊ शकू. आज आपण पाहतो आहोत की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या आज महिला एवढ्या हिरिरीनं भाग घेताना दिसत आहेत, तर त्यामध्ये हा प्रामुख्यानं या देशामध्ये हात हा पवारसाहेबांचा आहे. कारण मिलिटरीमध्ये पहिल्यांदा महिलांना स्थान देण्याचं काम हे पवारसाहेबांनी केलं. या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिला धोरण पवारसाहेबांनी आणलं. महिला धोरण आणल्यामुळे पवारसाहेबांच्या त्या माध्यमातून आज प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला अधिकारी, कर्मचारी दिसतात. प्रत्येक शासकीय ठिकाणी त्या ठिकाणी महिलांना एक प्रामुख्यानं त्यांच्या हातामध्ये हे संपूर्ण धुरा दिलेली असते राज्य शकट सांभाळण्याची. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम आहे. आणि त्या कामाला आदरणीय पवारसाहेबांचं हे जे चौफेर काम आहे त्या कामाला वंदन करण्यासाठी आजचा हा त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असतो. नुसतं वाढदिवस करून काहीतरी मोठे कार्यक्रम घेणे किंवा फार मोठ्या ऑर्केस्ट्रा नाचगाणी करणे यावर आमचा विश्वास नाही आणि पवारसाहेबांचा पण नाही. तर त्या माध्यमातून
गोरगरिबांना गरजूंना आम्ही कशा प्रकारची मदत देऊ शकू हा आमचा जास्तीत जास्त कल असतो आणि त्या दृष्टिकोनातून चेंबूर परिसरातील हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, थंडीचे दिवस आहेत म्हणून चेंबूर तालुक्याच्या वतीनं या तमाम ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपण उपस्थिती बघितली असेल तर त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारचं ब्लँकेट द्यावं अशा प्रकारचा उपक्रम चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण या पक्षाच्या वतीनं आम्ही साहेबांचं अभिष्ट चिंतन करताना हे करतो की साहेबांना एक उदंड आयुष्य लाभावं, त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्त व्हावं आणि वर्षानुवर्ष त्यांचा सहवास आम्हाला लाभावा अशी एक आम्ही प्रार्थना करतो आणि आम्हाला निश्चित मानानं की ज्या पद्धतीनं पवारसाहेब ज्या वाटेनं चाललेलं आहेत तर त्या दृष्टिकोनातून त्यांचा सहवास आम्हाला प्रदीर्घ कालावधीसाठी प्राप्त होईल असा आमचा ठाम विश्वास आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकासह महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व महानगरपालिकांची निवडणूक ही येत्या काही दिवसामध्येच राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केली जाईल आणि मुंबईमध्ये प्रामुख्यानं पक्षाची तयारी ही अत्यंत चांगली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढायच्या असं पवारसाहेबांनी आदेश दिलेला आहे. म्हणून जे मित्रपक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील आणि आणखी शेतकरी कामगार पक्ष म्हणा किंवा समाजवादी पक्ष म्हणा, त्यामध्ये जे समविचारी पक्ष आहेत, जे सेक्युलर पक्ष आहेत, अशा सर्व लोकांना एकत्र घेऊन या ठिकाणी या निवडणुकांना सामोरं जाण्याचं काम आम्ही सर्वांनी करण्याचा निश्चय केलेला आहे. पवारसाहेबांचं मार्गदर्शन आहे, बाकी सर्व नेते, सर्व पक्षांचे नेते त्यांचंही मार्गदर्शन आहे. परंतु आज लोकांच्या मनामध्ये एक प्रामुख्यानं तीव्र भावना आहे की किती काही केलं तरी ही भारतीय जनता पक्षाचे लोक हे हेराफेरी करतात, मतचोरी करतात आणि कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांनी जो त्यांचा पवित्र मतदानाचा हक्क लोक जे बजावतात त्याची कुठेतरी चोरी करून हे चोरीनं निवडून येण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांना साथ देणारे लोक करतात. आज आपल्याला कल्पना असेल की लोकसभेला याच महाराष्ट्राने उत्स्फूर्तपणे संपूर्ण लोकांना निवडून दिलं आणि याच महाराष्ट्रामध्ये जो भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी जो काही ना काही काळी जादू केली, काळी कांडी केली, त्यानंतर विधानसभेमध्ये एवढं राक्षसी बहुमत त्यांनी प्राप्त करून घेतलं. तर त्यावेळेला हा पवित्र मतदानाचा हक्क नव्हता लोकांचा, तर यांनी केलेली कटकारस्थानं, यांनी केलेले काळे कारनामे त्याला कारणीभूत होते. हे अनेकांनी आता पटवून दिलेलं आहे. राहुल गांधींनी सभा घेऊन सांगून प्रत्यक्ष लोकांच्या समोर त्यांची चोरी आणली आणि त्याचप्रमाणे आज प्रत्येक क्षेत्रातली माणसं आणि कोणाचाही विश्वास नाही, प्रत्येकजण म्हणतो की हे चोरीनं केंद्र सरकार पण आलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलेलं आहे ते पण मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे. मात्र ते सरकार आणलेलं आहे म्हणून आता आपण त्यांची फळं भोगत आहोत. आज कुणीही सुखी नाहीत. आज धान्य असेल, आज फळभाज्या असतील किंवा जे काय असेल त्याचे दर हे महागाई गगनाला भिडलेले आहेत. आमचा महिला वर्ग, आमचा गोरगरीब कष्टकरी वर्ग हा अत्यंत नाराज आहे. तरी पण काही ना काही हे काळाखांडी करून हे लोक निवडून येतात, तर त्याला शह देण्याचं काम आम्ही मोठ्या ताकदीनं या निवडणुकांना सामोरं जाऊन आम्ही करणार आहोत. खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या सर्वांचे लाडके गोरगरिबांचे कैवारी, शेतकऱ्यांचे नेते, सन्माननीय आणि आपल्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुका सन्माननीय तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब, समाजसेविका वंदना सावंत आणि आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शासकीय प्रशासक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवारसाहेब यांच्या आयोजनाखाली आज आम्ही धूमधडाक्यात पवारसाहेबांचा केक कापून वाढदिवस साजरा केला आणि घाटल्यातील आणि चेंबूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आज खरोखर थंडीचा महिना चालू आहे आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू आम्ही आज ब्लँकेट सर्व रहिवाशांना इथे शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ब्लँकेट वाटप केलेलं आहे आणि खरोखरच आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आणि चेंबूर तालुक्याचे सर्वांचे लाडके सन्माननीय तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब आणि समाजसेविका वंदना सावंत, खरोखरच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खरोखरच आज जल्लोषात साहेबांचा वाढदिवस साजरा केला आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे.
आज शरदचंद्रजी पवार साहेबांचा बड्डे खूप जोरात करण्यात आला आहे. 153मध्ये तालुका अध्यक्ष यांनी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप ठेवले आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पवार साहेबांना आमच्याकडून. राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर तालुक्याच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गाचा दरवर्षी आम्ही शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही कार्यक्रम घेतो. तर आम्ही आज ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप केले आणि हजारो ज्येष्ठ नागरिकांनी आज इथं लाभ घेतला. अजून पण ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करीन, तर ज्येष्ठ नागरिक असेल त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही त्यांना ब्लँकेट घरात आणून देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शरदजी पवार साहेबांचा वाढदिवस आहे. त्यामुळे इथे ज्येष्ठ नागरिकांना वगैरे भेटवस्तू देण्यात आली आहे आणि चांगल्या प्रकारेच इथे कार्यक्रम आयोजित केला आहे. म्हणजे दरवर्षी इथे तालुका अध्यक्ष दीपक सावंत असून द्या, रवींद्र पवार साहेब असून द्या, खूप चांगल्या प्रकारे इथे ज्येष्ठ नागरिकांना काही असून दे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रम चांगल्या प्रकारे इथे साजरे करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूर तालुक्यामध्ये रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे सर्वांचे लाडके नेते दीपक सावंत साहेब यांनी हा वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. त्या कार्यक्रमात आम्ही ब्लँकेट वाटप केलेले आहेत, गोरगरिबांना ब्लँकेट वाटप केलेले आहेत व आम्ही 14 तारखेला अंडरम क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा आयोजित केली आहे. ती 14 तारखेला रविवार दिनांक 14 तारीख 12 डिसेंबर 2025 हे रोजी आम्ही रवींद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केली आहे. तरी सर्व नागरिकांकडून मी आमच्या क्रिकेटप्रेमींना आवाहन करतो की आमच्या या सह्याद्रीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासारखे पॉवरफुल तुम्ही पण व्हा आणि क्रिकेट स्पर्धेत तुम्ही आयोजन करा व सहभागी व्हा. जवळ पवारसाहेबांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.